नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे प्रायश्चित्त. कथालेखन आरती खरबडकर, कथा वाचन स्नेहल जाधव. विश्वासरावांना 2 मुली आहेत, गायत्री आणि कल्याणी. गायत्री त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे, तर कल्याणी त्यांची स्वतःची मुलगी. गायत्री त्यांच्या एका मित्राची मुलगी होती. तिच्या आईवडिलांचा अपघाती जाण्याने गायत्री पोरकी झाली होती. तेव्हा विश्वासरावांनी स्वतःहून गायत्रीची जबाबदारी स्वीकारली आणि तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे मोठे केले. कल्याणी सुद्धा गायत्रीला लहान बहीण मानायची. पण विश्वासरावांची बायको विनिताताई मात्र गायत्रीला फार पसंत करत नव्हत्या. त्यांना वाटायचे की गायत्रीमुळे कल्याणीच्या हक्कावर गदा येत आहे. पण विश्वासरावांच्या पुढे त्या काही बोलू शकत नव्हत्या. विश्वासरावांनी दोन्ही मुलींना सारखंच शिक्षण दिलं, सारखंच प्रेम दिलं. पण विनिताताईंच्या मनातला काटा मात्र दिवसेंदिवस खोल जात होता. त्यांना वाटायचं, ही परकी मुलगी आमच्या घरावर राज्य करेल एक दिवस. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुली मोठ्या झाल्या. गायत्री अभ्यासात हुशार, शांत आणि समंजस होती. कल्याणी थोडी हट्टी पण मनाने चांगली होती. विश्वासरावांनी दोघींसाठी समान रक्कम बँकेत ठेवली होती. पण हे कुणालाच माहीत नव्हतं, अगदी विनिताताईंनाही नाही. सगळं काही सुरळीत असताना एक दिवस विश्वासरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले. घरात शोककळा पसरली. विनिताताई आणि कल्याणी व गायत्री तिघीही जणू पोरक्या झाल्या. विश्वासरावांचे दिवसकार्य संपले आणि घरी आलेले नातेवाईक पण हळूहळू निघून गेले. या तिघींचेही आयुष्य हळूहळू पूर्ववत होत होते. पण आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत मुलांचे लग्न करतात, नाहीतर पुढचे 3 वर्ष करता येत नाही, असा त्यांच्या घराण्यात नियम होता. काही नातेवाईकांनी म्हणूनच कल्याणीसाठी काही स्थळे सुचवायला सुरुवात केली. त्यातील एक स्थळ विनिताताईंना चांगले वाटले. मुलगा चांगल्या घरातील होता, चांगला व्यवसाय देखील होता आणि शिक्षणसुद्धा परदेशात झाले होते. मग मुलीला पाहण्याचा कार्यक्रम साधेपणाने पार पडला आणि मुलाकडच्यांना सुद्धा कल्याणी आवडली. लवकरच एक चांगला मुहूर्त पाहून कल्याणीचे थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. विनिताताईंना आपण एक मोठी जबाबदारी पार पाडल्याचे समाधान वाटले. कल्याणीच्या नवऱ्याला लग्नानंतर व्यवसायाच्या कामानिमित्ताने परदेशात जायचं होतं. त्यामुळे तो कल्याणीलाही आपल्यासोबत घेऊन गेला. इकडे कल्याणीच्या लग्नानंतर आता नातेवाईकांमध्ये गायत्रीच्या लग्नाची बोलणी देखील व्हायला लागली. गायत्रीसाठी चांगली स्थळं येत होती. पण विनिताताईंना गायत्रीसाठी कल्याणीच्या तोलामोलातच स्थळ नको होतं. त्यांना वाटत होतं की आयुष्यभर कल्याणीच्या वाट्याचे प्रेम हिला मिळत राहिले. निदान आता तरी माझ्या कल्याणीची बरोबरी करायला नको हिने. गायत्रीवर त्यांना आधीपासूनच असलेला राग आता आणखीनच बाहेर येत होता आणि त्यांना आता लहानपणीपासूनचा हिशोब पूर्ण करायची संधी मिळत होती. म्हणून त्यांनी शेजारच्याच गावातील एका साधारण शेतकऱ्याच्या मुलाशी, सुनीलशी गायत्रीचे लग्न ठरवले. विनिताताईंवर गायत्रीचे खूप प्रेम होते. ती त्यांच्यातच तिच्या आईला पाहायची. त्यांनी कितीही राग केला तरी गायत्रीने कधीच वाईट वाटून घेतले नव्हते. त्यामुळे आईचा निर्णय गायत्रीने मनापासून मान्य केला. इतक्या श्रीमंत घरातील मुलगी आपल्या साधारण घरात का देत आहेत या बाबतीत सुनीलच्या घरचे संभ्रमात होते. अशातच सुनीलची आत्या त्याला म्हणाली की नक्कीच मुलीमध्ये काहीतरी खोट असेल, म्हणूनच तर असे घाईघाईने लग्न करतात. पण गायत्री चांगली शिकलेली आणि दिसायला सुंदर असल्याने सुनीलच्या घरच्यांनी आत्याचे बोलणे काही मनावर घेतले नाही. काही दिवसात साधेपणाने साखरपुडा पार पडला आणि त्यानंतर महिन्याभरातच लग्नाचा मुहूर्त ठरला. कल्याणी नुकतीच परदेशात गेल्याने ती लग्नाला येऊ शकणार नव्हती. आज गायत्रीला कल्याणी येणार नसल्याचे खूप वाईट वाटत होते, पण नाईलाज होता. गायत्रीच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते आणि तयारीसुद्धा जवळपास पूर्ण झाली होती.
गायत्रीच्या होणाऱ्या सासरीसुद्धा लग्नाची लगबग सुरू होती. अशातच ऐन हळदीच्या दिवशी सकाळी नवरा मुलगा सुनीलचा किरकोळ अपघात झाला. त्याला फारसं काही लागलं नाही, पण त्याच्या घरच्या पाहुण्या मंडळींनी मात्र नवरी पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळे सुनीलच्या जीवाला धोका आहे असा घोषा लावला. आता मात्र सुनील आणि त्याच्या घरच्यांना सुद्धा असेच वाटू लागले. त्यामुळे त्यांनी नवरीच्या घरी निरोप पाठवला की आता हे लग्न होऊ शकत नाही. इकडे कल्याणीच्या हळदीची सगळी तयारी झाली होती. ऐन वेळेवर लग्न तुटल्याचा निरोप आल्याने विनीताताईंचा पार हिरमोड झाला होता. गायत्रीला तर कळत नव्हते की नेमके काय घडले आहे ते. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अशातच विनीताताईंनी या सगळ्याचा राग गायत्रीवर काढला. त्या तिला म्हणाल्या की तू पांढऱ्या पायाची मुलगी आहेस, लहानपणी आपल्या आईवडिलांना गिळले, मग माझ्या मुलीच्या वाट्याचं प्रेम वाटून घेतलंस. माझ्या नवऱ्याने आयुष्यभर तुझ्या सुखासाठी स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष केलं. इतकं करूनही तुझ्या पायगुणाने माझा नवरा सुद्धा मी गमावला. आणि आता लग्न मोडल्याने गावात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी झाली ती वेगळीच. तू आमच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस एकदाची? या शब्दांनी गायत्री पुरती खचली. तिच्यावर सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम करणारे विश्वासराव आज या जगात नव्हते. जिच्यावर बहिणीपेक्षा जास्त प्रेम केलं ती कल्याणी सुद्धा आज तिच्यापासून दूर होती. विनीताताईंना तिने आपल्या आईचा दर्जा दिला होता, पण त्यांनी सुद्धा तिचा रागराग केला. ती आता पूर्णपणे हताश झाली होती. ती तिच्या खोलीत जाऊन एकटीच रडत बसली होती. अशातच तिचे लक्ष तिच्या फोनवर असलेल्या एका नोटिफिकेशनकडे गेले. तिने जवळपास 2 महिन्यांपूर्वी एका जॉबसाठी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला होता. त्यात ती सिलेक्ट होऊन त्यांचे अपॉइंटमेंट लेटर आले होते. ते पाहताच तिच्या डोक्यात विनीताताईंचे शब्द घुमू लागले की तू आमच्या आयुष्यातून निघून का जात नाहीस? मग गायत्रीने निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपली बॅग पॅक करून ती विनीताताईंसमोर उभी राहिली. तिला पाहून त्यांनी न पाहिल्यासारखे केले आणि दुसरीकडे बघू लागल्या. मग गायत्री स्वतःहून त्यांना म्हणाली, आई, मी जात आहे. जा, आणि शक्य झाल्यास परत नको येऊस, विनीताताई रागाने म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याने दुखावलेली गायत्री तशीच डोळ्यात पाणी घेऊन घराचा उंबरठा ओलांडून निघून गेली. तिचे लग्न मोडल्याचे कल्याणीला समजले तेव्हा तिने फोनवरून गायत्रीला आधार दिला. पण गायत्रीने विनीताताईंच्या बोलण्याबद्दल तिला काहीच सांगितले नाही. गायत्री सगळं काही विसरून नोकरीसाठी घराबाहेर पडले आहे म्हटल्यावर कल्याणी निश्चिंत झाली. पुढे विनीताताई घरी एकट्याच राहू लागल्या. सोबतीला मदतीस म्हणून गावातलीच रखमाबाई यायच्या. विश्वासराव लोकांना व्याजाने पैसे देत असत, पण ते गेल्यावर बऱ्याच लोकांनी त्यांचे पैसे बुडवले. त्यांच्याकडे असलेली शेती नोकर माणसावर अवलंबून असल्याने तिच्यात सुद्धा लोकांनी विनीताताईंना फसवलेच. लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. काही महिन्यांनी अचानक घरावर कर्जाचं नोटीस आलं. विश्वासरावांनी कुणाला व्याजाने पैसे द्यायला म्हणून घर गहाण ठेवून मोठं कर्ज घेतलं होतं. व्याजाचे पैसे चांगले येतील आणि आपण बँकेचं कर्ज फेडू या हिशोबाने त्यांनी हा व्यवहार केला होता. पण अशाच त्यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाला आणि ज्याला ती रक्कम दिली होती तो व्यक्तीसुद्धा गायब झाला. विनीताताई आणि दोन्ही मुलींना याबाबतीत काहीच कल्पना नव्हती. आता अचानक ही नोटीस आल्यावर त्या एकदम घाबरल्यास. व्यवसायात आधीच नुकसान झालं होतं आणि आता तर घर जप्त होण्याची वेळ आली. विनीताताई हादरल्या. त्यांनी कल्याणीला फोनवरून या सगळ्याची कल्पना दिली. कल्याणीने आईला धीर दिला, पण पैशांची मदत मात्र ती करू शकत नव्हती. विनीताताई अशाच चिंताग्रस्त होऊन बसलेल्या असताना अचानक दारात एक गाडी थांबली आणि त्यातून गायत्री उतरली. गायत्री आता एका मोठ्या कंपनीची अधिकारी होती. ती आल्यावर विनीताताईंच्या पाया पडली आणि म्हणाली, बाबांनी घेतलेलं कर्ज मी फेडलं आहे. आता हे घर पुन्हा आपलं आहे. विनीताताई अवाक झाल्या. जिचा त्यांनी संपूर्ण आयुष्यभर रागराग केला तिने आज त्यांचं घर वाचवलं होतं.
त्या क्षणी त्यांना वाटून गेलं की गायत्रीला समजून घेण्यात त्यांनी चूक केली आहे. त्यांच्याशी बोलून गायत्री परत जायला वळली तेव्हा विनिताताईंनी तिचा हात धरला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला माफ कर पोरी. मला सतत वाटायचं की तू आमचं काहीतरी हिरावून घेशील, पण तू तर सगळं वाचवलंस. इतक्या वर्षानंतर त्यांच्या आपुलकीने गायत्री गहिवरून गेली. तिने रोखण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यात पाणी आलंच. ती विनिताताईंना म्हणाली, आई, तुम्ही मला मुलगी मानलं नसेल, पण मी तुम्हाला नेहमीच आई मानलं. तुम्ही माझी माफी मागू नका. तुमच्या बाजूने विचार केला तर मला वाटतं की तुमची काही चूक नव्हती. यानंतर विनिताताईंनी आज पहिल्यांदा गायत्रीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. आज पहिल्यांदाच दोघींमध्ये मायलेकीचं नातं बहरून आलं होतं. इतक्यात दारावर आणखी एक गाडी येऊन थांबली. या दोघींनी बघितलं तर समोरून कल्याणी येत होती. दोघींनाही आनंद झाला. या दोघींना एकत्र आलेलं बघून कल्याणीला सुद्धा खूप आनंदून गेलं होतं. एवढ्या वर्षांची सल निघून गेली होती. हा क्षण विश्वासरावांनी पाहिला असता तर ते सुद्धा खूप खुश झाले असते असे तिला वाटू लागले. कल्याणी आणि गायत्री 3-4 दिवस तिथेच थांबणार होत्या. त्या थांबून विश्वासरावांच्या सगळ्या कागदपत्रांची नीट तपासणी करून सांभाळून ठेवणार होत्या. त्यांच्या व्यवहाराची माहिती करून घेणार होत्या. असेच कागदपत्र तपासताना कल्याणीच्या हाती विश्वासरावांची एक डायरी लागली. त्या डायरीतील मजकूर वाचून कल्याणीला धक्का बसला. ती लगेच विनिताताई आणि गायत्रीकडे आली आणि त्यांना डायरीतील मजकूर दाखवला. डायरीत लिहिलेलं होतं की गायत्री माझी मुलगी नसली तरी मला माझ्या मुलीप्रमाणेच प्रिय आहे. ती माझ्या मित्राची मुलगी आहे हे खरं, पण तिच्या आईवडिलांच्या मृत्यूस मी कारणीभूत आहे. त्या अपघाताच्या दिवशी गाडी मी चालवत होतो. चूक माझी होती. मला ही सल आयुष्यभर बोचत राहिली, पण मी गायत्रीला कोणत्याही अपराधी बोधातून दत्तक घेतलं नाही. मी मनापासून तिला मुलगी मानलं होतं, म्हणून मी तिला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं. हे वाचून घरात शांतता पसरली. गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकली, पण थोड्या वेळात ती स्वतःला सावरत म्हणाली, बाबांनी जाणून बुजून काहीच केलं नव्हतं. तो एक अपघात होता आणि त्या अपघाताचं प्रायश्चित्त सुद्धा बाबांनी आयुष्यभर भोगलं आहे. अपघातात ते वाचले ही काही त्यांची चूक नाही, ते त्यांचं नशीब असेल. त्यामुळे माझ्या मनात बाबांबद्दल काहीच राग नाही. उलट मी त्यांची मुलगी आहे याचा मला अभिमानच आहे. हे ऐकून विनिताताईंच्या डोळ्यात पाणी आले. गायत्रीचा चांगुलपणा आणि आपण एवढ्या वर्षात तिचा केलेला दुस्वास आठवून त्यांना अपराधीपणाची भावना दाटून आली. त्यांनी मनोमन ठरवले की आजवर ज्या आईच्या प्रेमापासून गायत्री पोरकी झाली होती तिला ते प्रेम द्यायचे म्हणून. कल्याणीने सुद्धा गायत्रीला मिठी मारली. विनिताताईंनी दोघींना पण आपल्या कुशीत घेतलं आणि त्यांचं घर प्रेम आणि वात्सल्याने भरून गेलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.